या लवकर या. हॅलो, चला पाऊस येतोय, आतमध्ये या. सर्व मंडळीने आतमध्ये येऊन बसा. ज्यांना खुर्चीवर बसण्याची आवश्यकता आहे अशाच लोकांनी खुर्चीवर बसा. बाकी समोर येऊन महिला मंडळ बसा. चला पटापट चला. कीर्तनाला सुरुवात होत आहे. आजूबाजूला बसलेले ग्रामस्थ पाहुणी मंडळी मंडपात या. टाळकरी मंडळी या, चला या. दादा ये बाजूला तो उभा राहा. हॅलो हॅलो दादा, यांचा लेवल उचल ना वरती. असं यांचा लेवल वरती उचल ना. हॅलो हॅलो. उचल, ह्याला पण उचल, वरतीच उचल. ओके ओके. हॅलो हॅलो. हरी हरी. थोडी या साईडला स्टेबल ठेव. दोन इथे बंद नाही, या साईडला. हरी येस आहे, हे बंद आहे. हरी. हॅलो हॅलो. दोन्ही सेम, दोन्ही दोघांमध्ये आवाज. याचा थोडासा जास्त वाढव ना, इथे जास्त आवाज आहे. लाईट. हरे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. थोडा डिले द्या, नॉर्मल. हॅलो. लॉंग लॉंग ठेवा फक्त, थोडासा थोडासा, जास्त नाही. हरे. हॅलो. हां ओके. बरोबर. मी आता हॅलो 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 हॅलो.
थोडा ठेवा थोडा हरी हरी महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् रामकृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हॅलो सुंदर ते ध्यान उभे विटे बरे सुंदर ते ध्यान उभे विटे बरे उभे विटे बरे सुंदर उभे विटे बरे करकटावरी थे बोलिया करकटावरी थे बोलिया तुलसी हार गळा दास
कासे पीतांबर आवडे निरंतर हे जे ध्यान तुझिहार गळा कासवे रामर आवडे निरंतर मकरा कुंडले तळपते श्रवणे मकरा कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराज कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे द्या गळा कासवे रामर आवडे निरंतर हे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुझी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा बर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबा रखुमा विठोबा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा
हॅलो. थोडी याला हाईट द्या. श्री विठ्ठल. हाईट द्या थोडं वर. हॅलो. राम कृष्ण हरी. कृष्ण जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. हरि जय 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 राम कृष्ण हरि. 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. हरी सुख झाले वो साजनी. सुख झाले वो रूप पाहता लोचनी
विठ्ठनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. साजणी साजणी रूप पाहता डोळ्याने सुख झाले वो साजणी. साजनी सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, ओ हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. हरी बहुत सुकृताची जोडी जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, हरी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा
माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम राम जय राम जय राम कृष्ण हरी जय राम राम जय राम जय राम हरी 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 हरी जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय साधावा तो देव सर्वस्वाचे साठी माधवा तो देव सर्वस्वाचे साठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी माधवा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान तुटी क्रियामान प्रारब्ध तुटी क्रियामान मग कास याने पुन्हा संसार पुढे सरका मग कास याने पुन्हा संसार या पुढे या. बीजाचे अंकुर दग्ध होती जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे मग कास याने पुन्हा संसार पुन्हा संसार मग कास याने पुन्हा संसार कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती तुका म्हणे निज भोगईल निजता म्हणे निज भोग येईल निजता तुका म्हणे निज भोगईल निजता म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता दुजियाची नाही होईल सत्ता दुनियाची नाही होईल सत्ता दुनियाची मग कास याने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार मग कास याने पुन्हा संसार कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती उडोपार कुमाई हे विठोबा रखुमाई उडोपार कुमाई उडोपार कुमाई हे विठोबा रखुमाई उडोपार कुमाई 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 रखुमाई उडोपार विठोबा
साधवा तो देव सर्व श्वासे साठी साधवा तो देव सर्व श्वासे साठी साधावा तो देवा सर्व स्वाचे साठी साधावा तो देवा सर्व स्वाचे साठी साधवा तो देव सर्व श्वासे साठी साधवा तो देव सर्व श्वासे साठी साठी साधावा तो देवा सर्व स्वाचे साठी साधावा तो देव सर्व स्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियामान प्रारब्ध तुटी क्रियामान मग काचयाने पुन्हा संसार मग काचयाने पुन्हा संसार प्रारब्ध तुटी क्रियमाण प्रारब्ध तुटी क्रियमाण मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार विदाचे अंकुर दग्ध होती 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 विदाचे अंकुर अंकुर दग्ध होती विदाचे अंकुर दग्ध होती अंकुर दग्ध होती 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 अंकुर दग्ध होती दग्ध होती होती विधाचे अंकुर अंकुर दग्ध होती अंकुर दग्ध होती होती भेदाचे अंकुर दग्ध होती बीजाचे
बीजाचे अंकुर दग्ध होती दग्ध होते दग्ध होते दग्ध होते दग्ध होते दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध होत अंकुर दग्ध होती अंकुर दग्ध हो बीजाचे अंकुर 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 दग्ध होती बीजाचे अंकुर बीजाचे बीजाचे अंकुर होती होती बीजाचे अंकुर बीजाचे बीजाचे अंकुर अंकुर दग्ध हो बीजाचे अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध होते मग काळजाने पुन्हा संसार संसार मग काळजाने पुन्हा संसार विठ्ठल 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 श्रीराम विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली कबरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम विठ्ठल विठ्ठल साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कास याने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती जिणे दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे मग कास याने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती तुका म्हणे निज भोगाईल निज नाही होईल सत्ता दुजियाची मग कास याने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल बोला पुंडली कबरदा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळराम बाबा महाराज सद्गुरु अप्पा माऊली महाराज हर हर धर्माळेश्वर भगवान की जय विठ्ठल साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कास याने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती समचरण सरोजम थोडासा ऐकू द्या सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, दंडवत दंडवत. ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदा, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरन्मिलितनेन तस्मै श्रीगुरुवे नमः. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदाहरदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. वा घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच निर्णे, बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी वचन ऐका. कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. तुम्ही वसोनी अंतरी, ज्ञानदेवा ज्ञानदेवा, मज जागवा निर्धारी विठ्ठल. प्रस्तुत चिंतना करता, निरूपणा करता
सेवेकरता सादर केलेला अभंग अगदी सर्वांच्या परिचित असेल नसेल, पण चिंतनीय असा 4 चरणांचा अभंग आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात परमात्मा आम्हाला नेमकं कुठल्या साधनेनं प्राप्त होईल त्या साधनेचं यथार्थ स्वरूप आपल्या समोर प्रगट करतात. विठ्ठल गेली अनेक वर्षाच्या परंपरेनं संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात भगवान श्री महादेवाच्या दरबारामध्ये संपन्न होत आहे. जेवण चालू केलंय का? पलीकडे असणाऱ्याला सूचना आहे, कृपया कीर्तन होईपर्यंत तरी बोलू नका. आदरणीय परमार्थिक प्रेमी या भागाचं वैभव सुरेशजी महाराज ठाकरे दादांच्या निमंत्रणातून ही सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. वेळ जास्त झालेली असल्या कारणानं विस्तृत चिंतन न मांडता अभंगाच्या पदापदाचं चिंतन आपल्याला वेळेमध्ये मांडायचंय. विठ्ठल विठ्ठल फक्त ज्या ज्या वेळी भगवंताचं चिंतन होईल त्या त्यावेळी ज्याला ज्याला हात असतील, मुखाने बोलता येत असेल, हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाम गायला विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल अशी टाळी शेवटपर्यंत वाजवा म्हणजे झालं. तुम्ही अशीच टाळी जर इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवली, मी इमानदारीत कीर्तन 8 वाजता, पण जर तुम्ही टाळी वाजवण्यामध्ये बेईमानी केली तर कदाचित माझ्याकडून 8चे 9 वाजतील. असं होऊ नाही वाटत असेल तर भजना करता कंजूसपणा करू नका. विठ्ठल मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात परमात्मा आम्हाला नेमकं कुठल्या साधनेनं प्राप्त होईल याचं चिंतन मांडणारा हा अभंग आहे. बरं का, साधना तीच माणसं करतात ज्यांना आयुष्यामध्ये साध्य निवडलेलं असतं आणि साध्य मिळेपर्यंत साधना करायची असते. जववरी अर्जुना तव तू बोधू भेटे ना मना तवच या साधना भजावे लागे. तोपर्यंत साधना करा जोपर्यंत जीवनामध्ये साध्य प्राप्त होत नाही. पण साध्य ठरवल्याशिवाय साधना करायची सुद्धा नाही. कसे कुठं जायचं हे आपण अगोदर ठरवतो आणि कसं जायचं हे आपण. तुम्ही नाराज आहात का? मग बोलत ना. ऐका, कुठं जायचं हे आपण अगोदर ठरवतो आणि कसं जायचं हे आपण नंतर ठरवतो. एसटीत बसल्यानंतर आपण ठरवतो कुठं, बरोबर का? नाही, एसटीत बसायच्या अगोदर आपण आपलं मुक्काम ठरवतो आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. साध्य निवडल्याशिवाय साधना करायची नाही. या जगतामध्ये असे काही वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे ज्यांना अजून काही ठरवलेलंच नाही. काही म्हटलं, ज्यांना अजून काही ठरवलेलं नाही हा पहिला वर्ग आहे. हा वर्ग विषयीच आहे. दुसरा वर्ग आहे त्यानं ठरवलंय पण चुकीचं ठरवलंय. हा वर्ग 2 नंबरचा आहे. हा पावराचा विषय. तिसरा विषय असा आहे त्यानं ठरवलेलं बरोबर असतं. काय म्हटलं, त्यानं ठरवलंय पण ते बरोबर आहे. चौथा विषय त्यानं ठरवलेलं घडलेलं असतं. चौथा वर्ग असा आहे ठरवायचं तुम्ही आम्ही आणि घडवायचं त्यांनी. हा संताचा वर्ग आहे. ज्यानं ठरवलेलं बरोबर आहे हा मुमुक्षुचा साधकाचा वर्ग आहे. ज्याचा जीवनात घडलेलं आहे, ठरवलेलं घडलंय त्याला मुक्ताचा वर्ग म्हणा. पण ठरवावं तुम्ही आम्ही आणि पूर्ण करण्याची जबाबदारी संताची, म्हणून हा 5वा वर्ग आहे. पहिला वर्ग असा आहे
त्यानं अजून ठरवलेलं, अजून लोकांचं ठरवलेलं हे सुद्धा ठरलेलं नाही, ठरलेलं त्यांचं अजून. सोपं करू का? कल्याण तुम्हाला जवळ आहे. कल्याण हे जंक्शन आहे. जंक्शन त्याला म्हणतात जिथून कुठेही जाता येतं. याला काय म्हणतात? हे कल्याणच आहे बरं का. हे काय आहे? इथून कुठेही जाता येतं. चिठ्ठीत लोक टाकतात वैकुंठवासी, कैलासवासी, याचा अर्थ हे जंक्शन आहे. आदरणीय मला वाटतं डोंबिवलीकरांनी त्या मालिकेत लिहिलं आहे, ज्या कीर्तन मालिका काढल्यात यशवंत पाटलांनी, गोल्ड लिहिलं आहे, त्याच्यामध्ये याला जंक्शन म्हटलंय. तसं कल्याण हे जंक्शन आहे. माझ्या मुद्द्याकडे आपण येऊया. कल्याण हे जंक्शन आहे आणि जंक्शनला दोन साधूच्या वेशामध्ये प्रवासाला निघालेले महात्मे होते. साधूचा वेश होता, साधू नव्हते बरं का. जंक्शन म्हटल्यानंतर कुठेही जाता येतं. मुंबईला जा, नागपूरला जा, इकडं जा, कुठेही जा. योगायोगानं गाडी निघाली आणि एवढ्यामध्ये आपल्यातला ते सद्गृहस्थ बसला. नेमका ते ज्या डब्यात चढले याच डब्यात तो चढला. दोघे बसले, साधू बसले. हा जाऊन मध्यभागी बसला आणि मध्यभागी बसल्यानंतर त्यानं उजव्या बाजूच्या साधूला विचारलं, साधूजी महात्मा जी आपको कहाँ जाना है? त्यानं सांगितलं हमें बंबई जाना है. याला बरं वाटलं, कारण गाडी कुठं चालली? मुंबईलाच चालली ना. आनंद वाटला. अच्छा आहे, ठीक आहे. 15 मिनिटं होऊन गेली आणि डाव्या बाजूला असलेल्या महात्म्याला विचारलं, महात्मा जी आपको कहाँ जाना है? त्यानं सांगितलं हमको नागपुर जाना है. यानं सांगितलं आप गलती कर रहे हो, एक काम करो अगला स्टेशन पर आप उतर जाओ, दूसरा गाड़ी पकड़ के नागपुर जाना. त्यानं उत्तर दिलं ऐका. त्यानं म्हटलं अरे नागपूर जाना क्या, बंबई जाना क्या, भीक तो मागना है. ज्याच्या जीवनात साध्यच नाही ही माणसं साधना कशाला करतील सांगा ना. आयुष्यभर घरामध्ये झोपा काढायच्या याच्यावर ज्यानं दिवस काढलं, मित्रानं समजावून सांगितलं अरे धंदा पाणी कर, काहीतरी कर आयुष्यामध्ये, पोरं लग्नाला आली, तुला कळत कसं नाहीये. त्यानं सांगितलं अरे धंदा पाणी करून करणार काय? अरे एखाद्याकडून 50,000 घ्यायचे, 50,000 धंद्याला लावायचे, 50,000चे 5 लाख होतील, 5चे 10 होतील, धंदा वाढत जाईल. पुढं काय? त्यानं सांगितलं अरे ₹1,00,000 झाले ना, ₹1,00,000 पुन्हा धंद्यात टाक, लाखाचे 5, 5चे 10, करता करता एक दिवस तू करोडपती होशील. पुढं काय? पुढं कीर्तन. पुढं काय? पुढं काय? शेवटी त्यानं विचारलं हे सगळं अट्टहास कशा करता? अरे वेड्या म्हणे, लाखो रुपये ना करोडो रुपये जर हातात आले तुला काहीच करायची गरज नाही. अंगणामध्ये आपली बिछाना टाकायचा, लोड लावायचा आणि अगदी मस्त झोपायचं. त्यानं म्हटलं मग एवढ्या करता एवढा अट्टहास कशाला? सध्या तेच चाललंय. ही साधनेतली पळवाटी बरं का. ज्याच्या जीवनात साध्य नाहीये. चला आता साध्य कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगतो. थोडासा आवाज द्या बरं का. साध्य कशाला म्हणतात ऐका. साध्य त्याला म्हणावं जे मिळवल्यानंतर पुन्हा दुसरं मिळवण्याची इच्छा होत नाही, त्याला म्हणावं साध्य. कशाला म्हणतात साध्य? एकदा मिळवलं की बस आता दुसरं मिळवण्याची इच्छा राहत नाही. महाराजांचं प्रमाण देऊ का? कृतकृत्य झालो विठ्ठलची एक देखिली या विठ्ठलची एक घेरे या विठ्ठलची एक घेरे या विठ्ठलची. हा तुका म्हणे जन्मा आण्याचे ताटक, म्हणे जन्मा तुका म्हणे जन्मानाचे सार्थक.
त्यांच्याकरता. कलाकारानं चाल गायली, चांगलं मृदंग वाजवलं, कलेला दाद द्यायची. यांना काही लागत नाही. यांच्या कलेला दाद दिली ना त्यांचं मन भरून येतं. काय लागतं सांगा ना कलाकाराला, काय लागतं महाराज, काय लागतं? चांगलं वाजवल्यानंतर काय आनंद आहे. लोकांना टाळी वाजवली बस मन प्रसन्न होतं. यांना नारळ नका देऊ, यांना राग येत नाही महाराज. हा, पण नारळाच्या खाली दिलं नाही तर मग आल्याशिवाय आहे का? कलाकारानं चांगलं गायलं की कलेला दाद देत चला बरं का. विठ्ठल महाराज म्हणतात साध्य त्याला म्हणा जे मिळाल्यानंतर. ज्ञानोबाराय म्हणतात मामी ईश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. परमेश्वराची आणि आपली भेट झाल्यानंतर जीवाचा जीव न राहता जीवपणा संपून जातो आणि तो शिवतत्वावर येतो. यापेक्षा अजून काय पाहिजे? हा, एकदा ते भेटलं ना की पुन्हा धावण्याची ज्याला गरज नाही त्याला साध्य म्हणतात. ज्ञानोबारायांची दुसरी ओवी सांगू का? ज्ञानोबाराय म्हणतात जेणे ऐकतयाचे व्यसन तुटे. एकदा माणसानं असं ऐकावं की ते ऐकल्यानंतर ऐकण्याचं व्यसन सुद्धा संपलं पाहिजे. जुनी बुजुर्ग भजनी मंडळी आहेत ना, यांची भजनं तुम्ही ऐकली ना तर तुमच्या लक्षात येईल. वैकुंठवासी डिकसळकर गजाननबुवा पाटील यांचं भजन ज्यांना ऐकलंय त्याला आताची भजनं पटणार हे त्यानंच म्हणावं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज. परिमळाची भाव भ्रमरा ओढे, भ्रमरा ओढे, परिमळाची धाव तुझी गोडी लागो मज, तैसे तुझी गोडी लागो मज, तैसे तुझी गोडी लागो मज. चिताऱ्या 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 चितरे काढी भिंतीवरी, चितरे काढी भिंतीवरी, चिताऱ्या चितरे काढी भिंतीवरी, चिताऱ्या ताऱ्या 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 भिंती आल्या 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 पाच गवळणी. बोला आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी. आल्या 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 पाच गवळणी, हा पाची रंगाचा शृंगार करोनी. बोला पाची रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. या वैकुंठवासी गजानन बुवांच्या चाली बरं का. हे ज्यानं ऐकलंय बस त्याला आता ऐकण्याची इच्छा होत नाही. ऐकण्याची माणसांना अशा गावाला जावं की आपलं जाणं थांबलं पाहिजे. सोपं करू का? इको कमी करा. जे योग्य आहे तेच माणसाला कळावं, नाहीतर जे कळालेलं आहे ते तरी योग्य असावं. ज्याच्यात हित आहे त्याचं माणसाला ज्ञान असावं, नाहीतर जे ज्ञान आहे ते तरी आपल्या हिताचं असावं. अशा रस्त्याला जावं की त्या रस्त्याला आपला मुक्काम असला पाहिजे, नाहीतर जिथं मुक्काम आहे त्या रस्त्याला तरी आपण लागलं पाहिजे. एकदा असं पहा, ज्ञानोबाराय म्हणतात एकदा पाहिलं जे जाणणे साने मोठे उरोने दी,
एकदा असं पाहिलं, असं बोललं, असं जाणलं की जीवनात काही मिळवण्याचं शिल्लक राहत नाही. त्याला म्हणावं साध्य. साध्य कशाला म्हणतात? जे मिळवल्यानंतर, बोलत चला ना, तुम्हाला काही राग आलाय का माझा? बोला मग. जे मिळवल्यानंतर पुन्हा दुसरं मिळवण्याची इच्छा होत नाही त्याला म्हणावं साध्य. सूरदास प्रभू होते. भगवंतानं सूरदासांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर विचारलं, सूरदासा बोल तुला काय देऊ? सूरदासांना सांगितलं, देवा द्यायचं असेल तर एक काम कर, हे डोळे तेवढे घालवून टाक. देवानं म्हटलं, अरे लोक दृष्टी मागायला येतात आणि तू घालवायला आलाय. ऐका, सूरदासाने 2 उत्तरं दिली. मला दुसरं उत्तर आपल्या अभंगाला पोषक आहे म्हणून सांगतोय. पहिलं उत्तर सांगितलं, ज्या कामाकरता जी ही इंद्रिय दिलेली त्यांचं काम झालं. डोळे तुम्ही घ्या रे, पहा विठोबाचे, हे त्यानं पाहिलंय. दुसरं उत्तर ऐका, अरे जपी तपी मुनी संन्यासी गिरी, ज्याचं रात्रंदिवस ध्यान करतात, चिंतन करतात, तरीही तू त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही आणि अशा देवाला मी माझ्या डोळ्यासमोर पाहतोय. यापेक्षा मला आता दुसरं पाहण्याची इच्छा तरी काय राहणार? म्हणून देवा, हा पुन्हा नासका संसार मुला पाहायचा नाही मुळात. म्हणून एक काम कर, माझे डोळे तेवढे एकदा जे पाहिलं की आता दुसरं मिळवण्याची, पाहण्याची इच्छा होत नाही, त्याला म्हणतात साध्य. आणि ते साध्य नाम परमात्मा, तो कशानं प्राप्त होईल? महाराज म्हणतात ती साधना अभंगाच्या पहिल्या चरणात. साधावा तो देवा सर्वस्वचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी. टाळी वाजवा, टाळी. साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी. प्रारब्ध तुटी क्रियामान, प्रारब्ध तुटी क्रियामान, मग कसा याने पुन्हा संसार, मग कसा याने पुन्हा संसार. प्रारब्ध तुटी क्रियमान, प्रारब्ध तुटी क्रियमान, मरणास याने पुन्हा संसार, मरणास याने पुन्हा संसार. साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी, आणि साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी. प्रारब्ध तुटी, प्रारब्ध तुटी क्रियामान, 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 मग कासयाने पुन्हा संसार, मग कासयाने पुन्हा संसार. हीच अपेक्षा होती बरं का. एकदा मृदंग म्हणण्यासाठी टाळी वाजवा. अगदी गोड वादन आहे बरं का. टाळी पण जशी काय पावत्या फाडतात
काय जीवा पोटावर नका देऊ, द्या बिंदास त्या काय देणग्या द्यायच्या त्या जोरात वाजवा. एवढ्या माणसात टाळी कशी वाजली पाहिजे. ऐका, साधा वातो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान. इथं शब्द वापरला साधावा. काय साधावा? देव साधावा. ज्याला वाटतंय तो तसा साधणार नाही, मग त्याच्याबरोबर आपल्याला व्यवहार करावा लागतो. तसं मिळत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तो न भेटे जीवे घेतल्या विन. तो तसा भेटत नाही, त्याला काहीतरी द्यावं लागतं. मग काय द्यावं लागतं? तुकाराम महाराजांनी गोड शब्द वापरला, साठी. टरबुजातला, ठशातला नाही बरं का. हां, साठ म्हणजे काहीतरी घेणं. सोपं करू का? आपली मुलगी त्याला द्यायची, त्याची मुलगी आपल्याला करायची. त्याला साठ लोट म्हणतात. आमच्याकडे त्याला म्हैस पालट म्हणतात. बरोबर ना? हां, आपलं त्याला द्यायचं, त्याचा आपण घ्यायचं. मग तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला व्यवहार करावा लागेल. मग व्यवहार काय? तर महाराज म्हणतात, सर्वस्वासी. सर्वस्वासी मुकावे तेणे हरीशी जिंकावे. तो तसा नाही मिळणार, त्याला तुम्हाला काहीतरी मोबदला द्यायचे. हा तसा नाही आहे. एक बिलवदळ एक पसा पाणी, पूजन सकळ सोपे बहु. काहीतरी द्यावं लागतं आणि दिल्याशिवाय तो आपल्याला भेटत नाही. ऐका, सर्वस्व द्या असं तुकाराम महाराज म्हणतात. तुमची तयारी आहे का? मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही सर्वस्व द्याल का? नाही म्हणताय, नका देऊ. मी तुम्हाला थोडी सूट देतो. सर्वस्व नका देऊ, पण एक काम करा, आपल्याला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. काय म्हटलं? सर्वस्व नका देऊ, पण जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही देवाला द्या. बरोबर ना? द्याल का? होतं म्हणा, देऊ नका, पण होतं म्हणा. आपल्याला जे आवडतं ते द्या. ऐका, तुमचं घर तुम्हाला आवडतं, तुम्ही म्हटलं आता जे आवडतं ते तुम्ही देवाला देणार. होतं म्हणा, कीर्तनापुरतं. आवडतं का? घर आवडतं का? मग द्या देवाला. देणार का? तुमच्या खिशात असणारा पैसा तुम्हाला आवडतो का? हो, नाही नाही नाही. का आवडत असेल तर जाता जाता पावती फाडून जा, देवाला द्या. मी हे सगळं मुद्दे बाजूला ठेवतो. तुमचा देह तुम्हाला आवडतो, महाराज म्हणतात द्या. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. तुमचा प्राण आवडतो, तुका म्हणे प्राण करा देवाशी. तुमचं मन तुम्हाला आवडतं, मन देवाला द्या. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. तुमचा जीव तुम्हाला आवडतो, तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल, किंवा तुका म्हणे बळी आणि जीव दिला. या सगळ्यानं तुम्हाला देव भेटेल. देवाला समर्पणाच्या या पद्धती आहेत बरं का. सुरुवातीला काय काय द्यायचं हे सांगत असताना सुरुवातीला वस्तू समर्पण करा. गीता सांगते फलम तोयम काय सुरुवात? पत्रम पुष्पम फलम तोयम. सुरुवातीला वस्तू द्या. या वस्तूनं देव आपल्याला भेटतो. याची उदाहरणं पुराणामध्ये आहेत, मी सविस्तर करत नाहीये. वस्तूनं देव आपल्याला भेटतो. वस्तू नसेल देता येत, थोडं माझ्याकडे लक्ष द्या बरं का. वस्तू नसेल देता येत तर मग क्रिया देवाला द्या. क्रिया म्हणजे आपण जे कर्म करतो हे कर्म आपण देवाला द्यायचं. सुरुवातीला काय सांगितलं? जे आपल्याला आवडतं ते आपण देवाला द्यायचे. नंतर वस्तू सांगितली, नंतर क्रिया. आता मी तुम्हाला विचारतो, आपल्याला आवडतं ते आपण देवाला देतो का आपल्याला आवडत नाही ते? बोला ना. आपल्याला जे आवडत नाही ते आपण देवाला देतो. आमचं गुरुकुल आहे महड तीर्थक्षेत्र. कधी आलात तर आवर्जून या. पोरं आहेत आपल्याकडे राहायला, बरेचसे विद्यार्थी आहेत. आणि मग असे विद्यार्थी कुठं कीर्तनाला नेले का तिथल्या माणसांना बरं वाटतं. आणि मग ते कीर्तन झाल्यानंतर म्हणतात आमच्या
याला न्या. मी म्हटलं आमच्या याला न्या, एक काम करा, याला नको त्याला द्या ना. म्हणतात तो नको. म्हणजे का, हा 12वीला 97% काढलेत आणि तो 10वीला 5 वेळा नापास झालाय. म्हणजे जेवढं आपल्या बिनकामाचं आहे हा मटेरियल कुठं देतात. म्हणजे असं समजू नका आम्ही रद्दीचा माल, असं नाही आहे. पण अगदी अख्खं गाव ज्याला वैतागलेलं असतं, ज्याला आळीनं आळी वैतागलेली असते, घरातली माणसं वैतागलेली असतात, अशी पोरं आळंदीला पाठवतात, अशी पोरं संस्थेला येतात, वायाला जात नाही. पण जे आपल्या कामाचं नाही आम्ही ते दिल्याशिवाय राहत नाही. दुसरं सांगितलं वस्तू, तिसरं सांगितलं क्रिया. गीता सांगते यत करोषी यदश्नाशी यज्जुहोषी ददाशी यत यत तपस्येसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तुम्ही जे कर्म कराल, तुकोबाराय बोलतात, बोलू का, जे जे काही करीसी देवा, जे जे काही देवा, जे जे काही करीसी देवा, जे जे काही करीसी देवा, ते ते सेवा समर्पीजे, ते ते सेवा समर्पी. भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना. देवा समर्पिते, तेथे देवा समर्पिते, आत्मना सर्वात्मना, सर्वात्मना, सर्वात्मना. आपण जे कर्म करतो ते कर्म तुम्ही देवाला द्या. पंढरपुरात घडलेली घटना आहे. कर्माबाई नावाच्या संत राहायच्या, महिलांनी ऐकण्यासारखे बरं का. कर्माबाई नावाच्या संत राहायच्या. संध्याकाळच्या वेळेला अगदी घरातलं काम जर करायचं असेल तर त्या सुरुवातच अशा करायच्या. म्हणजे दिवसभर त्यांचं असायचं. पण जेवण करण्याकरता तांदूळ घेतले ना, पाखडण्याकरता त्या म्हणायच्या पांडुरंगा अर्पणमस्तु. किती गोड सवय होती. आपलं कर्म देवाला द्या. देव पाहिजे ना तुम्हाला. साधावा देव सर्वस्वासी मुकावे, या मुद्द्यावर मी बोलतोय बरं का. तुम्ही काय करा, आपलं कर्म देवाला द्या. तांदूळ पाखडताना म्हणायच्या कृष्णार्पणमस्तु, पांडुरंगार्पणमस्तु अशा म्हणायच्या. ते कुकरमध्ये टाकलं की पुन्हा म्हणायच्या काय, पांडुरंगार्पणमस्तु. कुकरमध्ये टाकलं, बाहेर काढताना जेवणाच्या पत्रावळीवरती टाकलं रे टाकलं की म्हणायच्या, बोला ना काय म्हणायच्या, पांडुरंगार्पणमस्तु. जेवताना पहिला घास घ्यायच्या आणि म्हणायच्या पांडुरंगार्पणमस्तु. जेवण झालं, भांडी धुवायला घ्यायच्या आणि म्हणायच्या तुझं वाटोळं होऊ दे. असं नाही म्हणायच्या. काय म्हणायच्या, पांडुरंगार्पणमस्तु. असं पांडुरंगार्पणमस्तु म्हणता म्हणता त्या झोपी जायच्या. सकाळी उठायच्या, कचरा काढायच्या आणि काढलेला कचरा उकिरड्यावरून टाकला की मग म्हणायच्या काय, कचरा तिथून उठायचा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, आणि देवाच्या अंगावर जाऊन पडायचा. रोजची देवाची पूजा आणि पुन्हा हे देवाचं हे पुन्हा चित्र पालटलेलं. शेवटी बडवे मंडळीने शोध लावला आणि शोधांती कळालं की गावामध्ये अमुक अमुक कर्माबाई नावाची एक स्त्री राहते. हे सगळं तिचं काम आहे. सगळे निघाले आणि कर्माबाईला सांगितले, हे बघ असं परत कधी करायचं नाही, पांडुरंगार्पणमस्तु म्हणायचं नाही. तिने म्हटलं ठीक आहे, नाही करणार. आश्वासन दिलं. ते निघून गेले. पण आता पडिले वळण, वळण चांगलं लावा बरं का. हे वळण मेलो तरी जात नाही. देगलूरकरांच्या मठामध्ये एक वारकरी होते हो, 80 वर्ष. पण ते सुरुवात अगदी आंघोळीला जर गेले ना चंद्रभागेवरती, गरम थंड पाण्याचा मग अंगावर टाकला रे टाकला की म्हणायचे राम कृष्ण हरी, असा हरिपाठ पूर्ण करायचे कपडे घालेपर्यंत. एक दिवस ते वारले हो. वारले आणि आंघोळीला बाहेर काढलं. त्यांना आंघोळीला बाहेर काढले आणि पहिला मग टाकला आणि त्यानं म्हणायला सुरुवात केली राम कृष्ण. कुणी कुणी अहो मढ्यानं म्हणतोय मी. हे जिवंत माणसाला सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. अहो मेलेलं प्रेत हरिपाठ म्हणतंय का. हे पडिले वळण
वळण चांगलं लावा. तसं कर्माबाईला वळण पडलेलं. संध्याकाळी पुन्हा आपलं जेवण करायला घेतलं, पांडुरंगार मस्त जेवणाला घेतलं, पांडुरंगाचं नाव करता करता सकाळ झाली. कचरा काढला आणि ठरल्याप्रमाणे उकिरड्यावर गेली, टाकला आणि म्हटली काय, पांडुरंगार पण मस्त. जसं म्हटलं कचरा निघाला तिथून आणि पांडुरंगाच्या अंगावर पडला. आता बडवे मंडळीला सहन झालं नाही. एवढं सजवलेलं, साधं सजवतात का देवाला? राजसकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळालो बलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. एवढं रूप सजवलेलं आणि कचरा देवाच्या अंगावर पडलाय. सहन झालं नाही. पुन्हा आले. मागं पुढं न पाहता कर्माबाईच्या जोरात कानाखाली मारली. तिनं घेतलेल्या प्रसादाला एवढंच म्हटलं काय, पांडुरंगार पण मस्तू. लागलं तिच्या नाही, लागलं कुणाच्या? देवाच्या. हे जाऊन बघतात तर देवाचा गाल असा सुजलेला. देवाला विचारलं, देवा हे काय? म्हणे तुमच्या हाताचा प्रसाद आहे म्हणे हा. म्हटले कसं काय? अरे ज्या कर्माबाईनं कचरा जर उकिरड्यावर टाकला आणि पांडुरंगार पण मस्त म्हटल्यानंतर तो जर माझ्या अंगावर पडतोय, तर तिच्या मारल्यानंतर तिनं जर पांडुरंगार पण मस्त म्हटल्यानंतर ते तिला थोडी लागणार आहे, ते कुठं लागणार? मला. हे कर्म आहे बरं का. तुम्ही जे कर्म करता हे कर्म देवाला समर्पित करा. यानं देव आपल्याला भेटतो. काय काय सांगितलं? पाण्यात. कशानं देव भेटतो आपल्याला? बोला. कशानं? सुरुवातीला सांगितलं आपल्याला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. नंबर 2, वस्तू द्या. वस्तूनं नसेल होत क्रिया द्या. क्रियेनं नसेल होत तर 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात तत्व समर्पण करा. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीघ. काही करा तुम्ही. वाचा चित्त अंग जर आम्ही देवाला दिले तर भजन कसं करायचं, वारीला कसं जायचं? तर ज्ञानोबाराय म्हणतात वाचा चित्त अंग अहम देतया. काय म्हटलं? त्यातला अहमपणा द्यायचा, हे नाही द्यायचं. असं हे समर्पणाचे भाव आहेत. देव भेटतो एवढ्याकरता मी सांगतोय बरं का. एकच मुद्दा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला गोंजारून सांगेन. ऐका. सर्वस्वासी मुकावे. सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय? दुःशासनानं द्रौपदीला ओढत ओढत त्या सभेमध्ये आणले. सिंहासारखे 5 पती बसलेत, पण कोणीही आपल्याला वाचवायला येत नाही. कृपाचार्य, आचार्य, भीष्माचार्य ही महान मंडळी समोर आहेत, पण वाचवण्याकरता आपल्याला ज्या वेळेला कोणच येत नाही, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं आता मला कृष्णाशिवाय पर्याय नाही. दुःशासनानं साडी ओढली आणि एक हात तिनं कमरेला धरला आणि एका हातानं कृष्णाला हाक मारली, कुठे गुंतलासी? पण कृष्ण काही आले नाही आले. शेवटी बायकोनं म्हटलं रुक्मिणीनं, अहो काय तुम्हाला आवाज येत नाही का? कानात काय बोलं भरलं का? एवढी चांगली सिस्टम लावले तर तुम्हाला आवाज? देव म्हणतात म्हणूनच मी जात नाही. अहो तिनं बिचारी, आता ती एक स्त्री, अबला स्त्री आहे, एक तिच्यावर प्रसंग आलाय. एका हातात तिनं साडी धरले आणि दुसऱ्या हातानं तुम्हाला हाक मारते, या कृष्णा ये, कृष्णा ये. तुम्ही जायला तयार नाही. देवानं सांगितलं म्हणूनच मी जात नाही. काय म्हटलं? म्हणून मी जात नाही. अहो जा ना. एका हातानं साडी धरले, एका हातानं तुम्हाला आवाज देते, जा जा. लक्षात आलं द्रौपदीच्या हा काही तसा येणार. मग तिनं ठरवलं व्हायचं ते होईल. कमरेचा हात काढला आणि मग तिनं आवाज दिला. काय दिला? कोठे गुंतलासी तुम बिन मोरी कोण खबरीले. तुम बिन मोरी कोण खबरले. गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी हरिवर्धन गिरिधारी
दीन मोरी कोण खबरले कान्हा दोन्ही हात सोडले ना ज्या वेळेला एक क्षण सुद्धा देव थांबले नाही आणि द्रौपदीला तिचं साडी पुरवली. ऐका, कधी बोला, कधी तिनं काय केलं? सर्वस्व दिलं. एकच हात धरलेला देव यायला तयार नाही, आम्ही दोन्ही हातांना आवळून धरले, आम्ही कधीही सुटणार. परमेश्वर तसा येत नाहीये. ते लहानसं मुलगा असतं बघा घरामध्ये, ते असं जोरात रडतं. का रडतं? मम्मीनं मला उचलून घ्यावं अशी त्याची अपेक्षा असते. पण मम्मी काय उचलून घेत नाही. मम्मी म्हणते हा मोबाईल घे, पण मला कामात तू काही डिस्टर्ब करू नको. कोण सांगते? मम्मी सांगते. ते पोरगं म्हणतं ही तशी घेणार नाही. मग ते असं जोरात रडायला लागतं. आवाजाने तरी घेईल, पण आवाजानं सुद्धा घेत नाही. शेवटी ते पोरगं ठरवतो आपण एक काम करावं, आपलं अंग जोरात आदळावं की जेणेकरून त्या आदळण्यानं का होईना आपली आई मला उचलून घेईल. पण आई आहे ती वात्सल्य, तो पडायच्यात आईनं त्याला उचलून घेतला. त्यानं विचार केला नाही माझ्या इथं लागेल, माझ्या इथं लागेल, माझ्या डोक्याला लागेल, हा विचार नाही केला. तू का म्हणे बाळ लोले, हा तैसे पडी पाया. त्याला गोड प्रमाणे महाराजांचं, महाराज म्हणतात तैसा पडे दंड काठी, काठीसारखा देह आडवा झाला पाहिजे, एवढी शरणागती. बरोबर का? हा, आम्हाला देवानं उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आम्ही पण तेवढं पडलं पाहिजे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडीवरी, भक्ती सुखे निवाला. किती उदाहरणं झाली बोला. आता शेवटचं उदाहरण ऐका. मी पहिल्याच चरणावर तुम्हाला सांगतोय, साधावा तो देव, देव पाहिजे. तुम्ही सर्वस्व द्या, सर्वस्व दिलं की देव आपल्याला भेटतो. आता नीट ऐका. जुना काळ होता, राजाच्या मुलाचं लग्न होतं. जुना पूर्वीचा काळ, नगराचा राजा असेल, राजाच्या मुलाचं लग्न होतं. आणि त्या लग्नाला राजानं पत्रिका छापल्या, आणि पत्रिका छापल्यानंतर खाली टीप लिहिली, आहेर आणल्याशिवाय कुणी यायचं. आम्ही काय लिहितो? आहेर स्वीकारला जाणार. राजानं काय लिहिलंय? आहेर आणल्याशिवाय कुणी यायचं नाही. टीप सगळ्या गावानं वाचली. गरीब परिस्थिती त्यावेळेला. पूर्वी काय आहेर एवढा मिळायचं नसतं. बाबा तुमच्या साधारण तुमच्या लग्नात आहेर किती होता अंदाज? हा, 10-20 रुपये आहेर असेल, बरोबर ना बाबा? तुमचा अंदाज? अंदाज मी काय मागत नाही. हा, 10 रुपये. अगदी जुन्या बाबांचा कमी असेल. बाबा किती? 20-25. अरे बा, चांगला होता तुमच्या वेळी. हा बाबा, तुमचा कमी असेल अंदाज. आहेर किती होता? 2 रुपये. हा, 2 रुपये आहेर होता. 2 रुपये. फार जुना काळो. बस घेतला मी आहेर, लिहून घेतला. 2 रुपये आहेर, जुना काळ. आता जुन्या काळातली राजाच्या घरी जायचे. आता काय आहेर हो जुन्या काळामध्ये? कुणाकडे रुपया, कुणाकडे 2 रुपये, कुणाकडे 3 रुपये, कुणाकडे 5 रुपये. प्रत्येकानं पॉकेटात भरले. त्या गावात, तुमचं आडनाव काय? पाटीलच का? त्या गावात एक पाटील बाबा राहायचे. जुने होती वारकरी. मागं पुढं कोण नव्हता. मुलगा नाही, बायको नाही, पोरी नाही, कोण नाही. पण भावकी तेवढी शिल्लक ठेवलेली. काही शिल्लक होती? भावकी. त्या बाबाकडे थोडी 2-4 एकर जमीन होती. 2-4 गायी होत्या, शेळ्या होत्या, जे काही थोडी इस्टेट होती. त्यानं विचार केला, ही जर इस्टेट ठेवली तर भावकीत भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या काय चाललंय? सध्या काय चाललंय सांगा ना? सध्या भावकीतली भांडणं कशामुळे आहेत? भजनामुळं? मग इस्टेटीमुळं भांडणं आहेत. सख्खी बहीण कोर्टात उभी राहायला लागली. 5 लाख दे, 20 लाख दे, 50 लाख दे, सहीचे. अरे तुला लाज तरी कशी वाटत नाही? तुला आज नाही कळणार. 2 दिवसांनी रक्षाबंधन आलंय. सगळ्या बहिणी चांगली साडी घालून दादाच्या घरी जातील.
दादाच्या घरी रांगोळी काढलेली असेल का, तर माझी ताई वर्षानं माझ्या घरी येणार आहे म्हणून आनंदाने ते घर बागडत असतं. माझी ताई येणार आहे. ताई म्हणजे अरे माझी आई आहे बरं का. आई गेल्यानंतर ताईनं मला आधार दिला. सामान्य नाही ती ताई. पण आज रक्ताचं नातं आम्ही 2-4 लाखाला विकायला लागलोय. तुला त्या दिवशी कळेल. सगळ्या बहिणी ज्या वेळेला एस टी स्टँडवरती बस स्टॉपवरती निघून जातील ना, तुला कळेल मी रक्ताचं नातं 2-4 लाखाला विकलं ग. वाटेल तुला. पुढं भाऊबीज आहे. मी भावाला सुद्धा सांगतोय, तुम्ही जर बहिणीशी भांडला असाल 2-4, अरे तुम्ही लहान होतात, एक चप्पलवरती तुम्ही 3 भाऊ जगलात. एक शर्ट दोघांनं वापरला, एका दप्तरावरती दोघं शाळेत गेलात. आज कुठंतरी स्वार्थ बोकाळला तुमच्या पाठी, पैसा आला, तुम्ही नातं तोडायला घेतलं. तुम्हाला कसं काही वाटत नाही हो. तुम्हाला आज याची किंमत कळणार नाही नात्याची कदाचित. पैसा पाणी बाजूला ठेवा, पहिलं नातं जपा. तुम्ही जर तुमच्या बहिणीशी भांडला असाल ना, भावाशी भांडला असाल, तर आजच्या कीर्तनात एवढंच घ्या, घरी जा आणि ताईला फोन करा. तुम्ही तुमच्या दादाला फोन करा, दादा मला तो पैसा पाणी मला काहीच नको, एकदा तू भेटायला ये, मला तुला कडकडून मिठी मारायची. तुम्ही भावामध्ये वाद असेल ते एवढं करा. पैसा पाणी बाजूला ठेवा. अहो एका चुलीच्या 2 चुली केल्यात तुम्ही. एका ताटात जेवणारे तुम्ही 2 भाऊ. मामाच्या घरी जायचं, काकाच्या घरी जायचं, एकत्र जायचं. वडिलांनी एखाद्या चॉकलेट आणलं तर दोघांना वाटून खाल्लात. आज पैशामुळं तुम्ही दुरावलात. आज वयस्कर माणसाचे हाल चालले. तो वयस्कर माणसाकडे पाहिलं ना, हो कुणाला म्हातारी खप नाही, कुणाला म्हातारा खप नाही. रजिस्टर ऑफिसला अरे चालवत नाही त्यांना, तुम्ही त्यांचा व्यवहार करताय का? जा तुम्ही कधीतरी पहा. या गोष्टी घेण्यासारख्या आहेत बरं का. आई एकाकडे, बाप एकाकडे, अरे त्यांचं काय प्रेम नाही का? त्यांना मन एकमेकाला दिली, तुम्ही त्यांच्या वाटण्या करता. घरातल्या लहानशा लेकाला विचारा, घरातल्या नातवाला, तो सांगेल घरात आजा नाही तर मजा नाही म्हणे. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला घोडागाडी करता आणि गार्डनला गरगर फिरवतं. ते शाळा सुटली ना, गार्डनमध्ये बसायचं, आजोबाच्या जोडीला हातात हात घालून बसायचं, चणे भेळ खायची. आनंद वेगळा आहे हो. बापाची 15 लाखाची गाडी पण नाही जात, त्याला म्हणजे आजोबाच्या हातात हात घातल्यानंतर आनंद वेगळा आहे हो. मी एक वाक्य वाचलेलं, आजोबाच्या आयुष्यातला म्हणे शेवटचा मित्र जर कोण असेल तर नातू आहे, आणि नातवाच्या आयुष्यातला पहिला मित्र जर कोण असेल आजोबा आहे. हे नातं जर लहानशा लेकाला आपल्या घरातल्या कळतंय तर आम्ही हे नातं का विकतोय? सांभाळा त्यांना. आज प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज आहे. 2 प्रेमाचे फोन केलेत, 2 प्रेमाचे शब्द आहे. तुमची जर एखाद्या मुलीची आई वारली असेल ना, तर दादांना आवर्जून फोन करावा. अगं आई गेली, चिंता करू नको, 2-8 दिवसानं. काही बहिणीला लागत नाही. मी बोलू का, बहीण राहते सासरी पण लक्ष मात्र माहेर राहिलंय. दादाचं कसं चाललंय, माझ्या दादाचं बरं चाललंय का, सारं लक्ष असतं. म्हणून पैशापायी नातं हे तोडू नका हो, जुळवून घ्या. एवढं तरी आजच्या कीर्तनात करा. घरात कोण रागावला असेल, रुसला असेल, सगळ्यांना एकत्र बसवा. गणपती एकत्र झालं पाहिजेत आपले. सगळ्या सणामध्ये आम्हाला नाही येता आलं, पण आज या गणपतीला घरातली माणसं आमची एकत्र जेवायला बसली पाहिजेत एका चुलीवरती. आणि 2 गणपतीचा एकच गणपती झाला पाहिजे. यापेक्षा आम्हाला अजून काय उत्सव पाहिजे? हा, सांभाळा. एक वाक्य बोलू का, अरे आपण मेल्यावर नाही गावकी रडायला आली चालेल मी म्हणेल, पण तुम्ही भावकी जपा. घरातली माणसं जपा, भावाला जपा, बहिणीला जपा, आई वडिलांना जपा. ही माणसं गरजेची आहेत. एक बाजूला पैसा ठेवून द्या. नात्यामध्ये पैशाला तोडू नका बरं का. हे बहिणीचं प्रेम, भावाचं प्रेम तुम्हाला नाही कळणार. हा, वडील निघून गेले ना, तर वडिलाचा आधार म्हणून भावानं आपल्या बहिणीला पाठिंबा द्यायचा, आईचा पाठिंबा द्यायचा. असं एकमेकाला प्रेम द्या. दुसरं काही मागत नाही मी, आणि एवढंच द्या, दुसरं लागतंय का? म्हणून हे सगळं जमीन जुमला, भाव वाढले, नाती गोती तुटली. म्हणून म्हाताऱ्यानं निर्णय घेतला कीर्तनात. किती वाजता? 8:05 ही जमीन काय करायची? विकून टाकायची. मागं भांडणं नको म्हणून ही इस्टेट ठेवली नाही. बाबानं भारी काम केले. कोण भांडले याच्यावर? ही इस्टेट आहे बरं का. हां,
परमार्थ महाधन जोडी देवाचे. काही धन कमवले. अरे तुम्ही अलंकाराचा जर तुम्हाला अभिमान वाटत असेल तर आम्हाला आमच्या माळीचा सुद्धा स्वाभिमान आहे ना. कोणी हसत असेल, कोणी निंदा करत असेल, कोणी हसा, कोणी वंदा, कोणी निंदा. हां म्हणजे हेही नाही म्हणजे ते नाही, वेगळा दोही पासून. ही परमार्थिक प्रॉपर्टी आहे. तसं म्हाताऱ्यानं सगळी प्रॉपर्टी विकली आणि जेवढं होतं तेवढं एका पॉकेटात भरलं. किती आहेत ते मला पण माहीत नाही, कीर्तन झाल्यावरच समजेल किती भरलेलं. म्हणजे म्हाताऱ्याचं सांगतोय. पॉकेटात भरलं आणि लग्नाला म्हातारं निघालं. सगळा आलेला सगळा समाज आहे. राजाच्या मुलाचं लग्न आहे. आता वेळ नाही, आपण लग्न लावूनच घेऊया. आली लग्न घटी समीप नवरा. लावू का? शिवमंगल लग्न लागलं आणि राजाच्या सेनापतीनं माईक घेतला. हॅलो, आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आहेर केल्याशिवाय कुणीही जेवायला बसायचं. काय हिंमत होईल सांगा आता. चला रांगेमध्ये या. रांगेमध्ये सगळ्यांनी यायचे. या बोला तुमचं नाव. तुमचं नाव? पुंडलिक. पुंडलिक बडे पाटील. पाटील बडे. आता वय झालेलं लक्षात नाही तेवढं. पुंडलिक पाटील. बाबांचं नाव पुंडलिक पाटील. बाबांचं आहेर 20 रुपये. आहेर दिला आणि एवढ्यात पुन्हा त्या सेनापतीनं सांगितलं, ऐका, आहेरवाल्यांना आनंदाची गोष्ट आहे. आपण जो आहेर दिला याच्या दुप्पट आहेर राजा इथून जाताना तुम्हाला देणार आहे. लगेच लोक पुढे पुढे यायला लागले. का? डबल भेटणार ना, डबल भेटणार. आनंद झाला. पण ऐका, येताना रांगेत आल्यानंतर तुमचा आधार कार्ड, तुमचा पॅन कार्ड, मोबाईल जोडलेला आहे का? कसला धिंगाणा आणलाय काय कळलं नाही. काय करायला गेला, नंबर जोडलाय का? अरे काय करायचं का? आम्ही मतदानाला नाही नंबर जोडणार आहे, एवढे हुशार आहेत. पण सगळ्याला जोडून घेतात. जोडले का? नाही जोडणार. सध्या असो, मन की बात आहे. विठ्ठल 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 आधार कार्ड, पॅन कार्ड, नंबर जे काही असेल, चला रांगेमध्ये या. एकेकानं लिहून घ्या. कोणती जनगणना 1500 रुपये येतात का? बंद झाले? बंद झाले? येतच नाही. खरं सांगा ना, मी मागत नाही, खरंच सांगा. नाही येत? बापरे, किती अन्याय आहे तुमच्यावरती. बरं, जिला येतात ना ती म्हणते हां, काही म्हणतात हां हां येतात येतात. हां, अवघड आहे. बाया नाही 1500 मिळणार होते ना दुसऱ्या दिवशी, तर झोप नाही आदल्या रात्री. त्या कशाला त्या झेरॉक्स काढायला, हे अशा रांगेमध्ये. सकाळी जेवण नाही नवऱ्याला, काय नाही, नुसत्या झेरॉक्स पेपरवरती रात्रंदिवस त्याच केलाही. बरं, सुनाला पैसे आलं, म्हातारीला झोप नाही. म्हातारीनं काय केलं? म्हातारी लय हुशार होती. हाफ तिकीट आलं तर 55 वरून 65ला गेली. हातानं दुःख ओढून घेतलं. सुनाला आलेला बघवं नाही, मग तिनं पुन्हा ते दाखला खाली घेतला. बरं, यांना माहितीच नाही कुठं पैसे आलं ते. कोणाचं पोस्टात आलं, कधी जिंदगीत पोस्ट नसेल पाहिला, पण यंदा पोस्ट काय पाहिले, काय काय पाहिलं. त्या सरकारने एक लई भारी गेम केली यांची. ज्याच्याकडे गाडी आहे त्याचे पैसे बंद. हां, त्याचे IT फाईल ज्याचे ते सगळं बंद. खरं बोलू का, हे सगळं बंदच होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे महागाई कसली वाढली. परवा साखर 40ला होती, उडी मारली 80वर. डबल न झालं. काय खाणार काय माणसं सांगा ना. पण बाबांना विचार केला, चला आता रांगेमध्ये आपल्याला उभं राहायचे. 8-10 झालेत, वेळ नाही. रांगेमध्ये सगळेजण उभे राहिले. एकेकाचा नंबर यायला लागला. 2 रुपये. बाबा आपलं नाव? गणेश महाराज काळोखे. चला 5 रुपये. बाबांना 10 रुपये. 20चं 40, यांना 50चं 100. आहेर वाटायला सुरुवात झाली. आता करता करता काठी टेकत टेकत बनियन फाटके, धोतर फाटलेलं आहे, मळलेलं आहे.
आणि तो समोर म्हातारा आला, पाटील बाबा आपल्या गावातलं. पाटील बाबा आले आणि आल्यानंतर त्या राजाच्या सेनापतीच्या समोर उभे राहिले. सेनापतीनं विचारलं, बाबा आहेर किती आहे? त्या लटलटत्या आवाजात हात कापत होते, थरथर पाय कापत होते. त्या म्हाताऱ्यानं आवाज दिला, सांगू का पोरा, याच्यात मी माझं सर्वस्व दिलंय. काय दिलंय? सर्वस्व दिलंय. प्रधानानं राजाला सांगितलं, राजेसाहेब थांबा, एकाचा 2 देणार होतो आपण, यानं तर तुम्हाला सर्वस्व दिलंय, तुम्ही याला देणार काय? काय देणार? सिंहासनावरचा राजा उठला, येऊन म्हाताऱ्याचे पाय धरले आणि म्हटलं, बाबा मी हरलो. हाच पंढरीश परमात्मा, त्यानं जर आमच्या जवळ यावं वाटत असेल तर आम्ही सुद्धा आमचं सर्वस्व त्याला दिलं पाहिजे. आम्ही जर एवढं देऊ शकत नाही तर राहिलेल्या 3.5 चरणामध्ये आम्ही काय देणार? विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव धर्माळेश्वर भगवान की जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होती, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुनी वावे. तुका म्हणे निज भोग येईल निज, नाही होईल सत्ता दुजियाची. मग कास याने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होती. भैरवी झाली अशी समजा. चालीतच वेळ झालेली आहे. मला माहिती आहे आज 2 दिवसाचा उपवास आहे. सर्वस्व आम्ही तसं देऊ शकत नाही. 2 दिवस उपाशी आहोत आम्ही. 2 एकादशी आल्या तर जीव अर्धा झालाय आमचा. आजची धरू का उद्याची? अरे धर ना 2 दिवस, काय मरणार आहेस काय? 4 टाईम खातोस, एखाद दिवस राहिला उपाशी, मरणार नाही, तेवढा बरा होशील. पण आम्हाला तेही निघत नाही. आम्ही सगळे दोष देवाला लावून टाकतो. त्या परमेश्वरानं आम्हाला जीव दिलाय, त्यानं सगळे इंद्रिय दिले, ते सगळं आम्हाला दिलंय. देवानं भरपूर दिलंय. 3 टाईमाचं अन्न आहे, फिरायला गाडी आहे, राहायला बंगला आहे, त्यात AC आहे, सगळं आहे ना. आभार माना ना त्याचं. देवा अजून मला काही नको, जे माझं आहे ते तुझं आहे, अशी शरणागती पत्करा. असं चिंतन
अगदी दाहोत्या वेळामध्ये या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीनं श्री गुरुकृपेनं आपणासमोर जसा मांडता आला तसा मांडण्याचा मी प्रयत्न केला. अनावधानाने एखादा शब्द जर कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर मुलगा म्हणून जाता जाता सर्वांची क्षमा मागतो. आदरणीय सुरेशजी महाराज ठाकरे, संपूर्ण ट्रस्ट असेल, संपूर्ण ठाकरे परिवार, खोणी गाव, आमचे जगदीश मामा यांचा फोनसुद्धा येऊन गेला की महाराज या, पहिल्यांदा येताय तुम्ही, पण मी पुन्हा येईन. अतिशय सुंदर, थोडीशी गडबड आहे पण ठीक आहे, जेवणाची वेळ आहे. काही ना देवाला सर्वस्व द्या, नाही तर नका देऊ, पण आम्हाला द्या. असं सगळ्या परीची लोक असतात. असो, झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी सुपूर्द करण्यापूर्वी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी संपूर्ण परिवाराकडून मी तुम्हाला विनंती करतो. आणि वाणीला हो द्या, बरं सिंगलमध्ये घ्या. तुका म्हणे निज भोगईल निजता, 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 नाही होईल सत्ता दुजियाचे, नाही होईल सत्ता दुजियाची, मग कासयाने पुन्हा संसार, मग कासयाने पुन्हा संसार, नाही होईल सत्ता दुजियाची, नाही होईल सत्ता दुजियाची, मग कासयाने पुन्हा संसार, मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुरा दग्ध होती, बीजाचे अंकुरा दग्ध होती, होती दग्ध होती, दग्ध होते, बीजाचे अंकुर दग्ध होते, दग्ध बीजाचे अंकुर, अंकुर 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 बीजाचे 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 अंकुर अंकुर बीजाचे अंकुर दग्ध होती, हाँ दग्ध होती, बीजाचे अंकुर बीजाचे अंकुर, बीजाचे अंकुर
बीजाचे अंकुर दग्ध होती तते बीजाचे अंकुर आना आना दग्ध होती अंकुर रे दग्ध बीजांचे बीजांचे अंकुर दग्ध होती होती दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध बीजाचे अंकुर बोला दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती मग कासाराने पुन्हा संसार मग कासाराने असया पुन्हा संसार जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोल